पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात जो अपघात झाला, ज्याची सर्वत्र चर्चा होते, या प्रकरणात आता नवनवीन खुलासे किंवा नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत आहेत आणि अशाच प्रकारचं आता एक नवीन विधान किंवा नवीन बातमी समोर आलेली आहे। शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी म्हणजेच सोनाली तनपुरे यांनी सध्या एक पोस्ट केलेली आहे जी मोठी चर्चेत आहे। सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स यावर एक पोस्ट केलेली आहे आणि त्याचा संबंध हा थेट या पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरातल्या या अपघाताशी जोडला जातोय। या पोस्ट मध्ये सोनाली तनपुरे यांनी अपघाता प्रकरणातल्या मुख्य आरोपी असलेला जो वेदांत अग्रवाल आहे त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं मोठं विधान केलेलं आहे। सोनाली तनपुरे यांनी या ट्विट मध्ये असं म्हटलंय की कल्याणी नगर इथल्या कार ऍक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या, असं म्हणत त्यांनी काही जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिलेला आहे। संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता, त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास सहन करावा लागला होता आणि या मुलांची तक्रार सुद्धा मी त्यांच्या पालकांकडे केली होती, मात्र त्याचा काही प्रतिसाद योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही असं त्या या पोस्ट मध्ये म्हणतायत। तसंच पुढे सोनाली तनपुरे असंही म्हणतायत की शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलाची शाळाच बदलून टाकली। त्या घटनांचा वाईट परिणाम आजही माझ्या मुलाच्या मनावर आहे आणि वाईट प्रवृत्ती असणाऱ्या या मुलांची वेळीच दखल घेतली गेली असती तर कदाचित असा भयंकर प्रकार पुन्हा घडला नसता, असं सोनाली तनपुरे यांनी या पोस्ट मध्ये म्हटलंय। तसंच यावेळी त्या असंही म्हणाल्यात की त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेलेला आहे, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि या कुटुंबांना न्याय मिळायलाच हवा अशी मागणी सुद्धा सोनाली तनपुरे यांनी या पोस्टद्वारे केलेली आहे। खरं तर सोनाली तनपुरे यांनी या पोस्ट मध्ये कुणाचंही प्रत्यक्ष नाव घेतलेलं नाहीये, कुणाचा तसा उल्लेख केलेला नाहीये, मात्र तरी सुद्धा त्यांच्या या पोस्टचा संबंध हा थेट या पुण्यातल्या प्रकरणाशी जोडला जातोय आणि सरळ सरळ त्यांना विशाल अग्रवाल यांच्या मुलानेच म्हणजेच वेदांत अग्रवाल याच्याशीच हा संबंध जोडला जातोय अशी चर्चा सध्या होताना पाहायला मिळते। दरम्यान या प्रकरणानंतर आता समाज माध्यमांपासून अगदी राजकारणापर्यंतचं वातावरण पेटलेलं आहे। सामान्य नागरिक सुद्धा अगदी पुणेच नाही तर राज्यभरातून या प्रकरणावरून रोष पाहायला मिळतोय। राजकारण सुद्धा या प्रकरणानंतर तापल्याचं पाहायला मिळते आणि विशाल अग्रवालवर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। पुणे अपघात प्रकरणातला हा जो बांधकाम व्यावसायिक म्हणजेच विशाल अग्रवाल आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि विना परवानगी पोर्शे वाहन हे जे आहे ते वितरित करणाऱ्या वितरकावर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलेली आहे। दुसरीकडे आज आपण पाहतोय की आज या बिल्डर विशाल अग्रवालला सुद्धा न्यायालयात दाखल करण्यात येतंय, हजर करण्यात येतंय, त्यामुळे आज यावर काय नेमका निकाल येतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे।